माध्यमातून जेवढा निधी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल तेवढा आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत। केबीके नगरला पावसाळी येणारा पूर आपण सारेजण पाहता की कशा पद्धतीने गेल्या वर्षी फक्त आपण त्याच्यामध्ये पूर या ठिकाणी आलेला नव्हता। मागच्या वेळेला मात्र या ठिकाणी पूर या ठिकाणी केबीके नगरला आलेला होता। परंतु ज्या वेळेस या ठिकाणी पूर येत असतो आपण सगळेजण एक सामूहिक बांधिलकी जपत, शिवसेना असेल, या बांदिवलीकर असतील, त्यानंतर शेळूकर असतील, हे सातत्याने सगळेच नागरिक या ठिकाणी केबीके नगरच्या रहिवाशांना मदत करण्यासाठी सातत्याने या ठिकाणी येत असतात। लागणाऱ्या ज्या सोयी सुविधा त्या ठिकाणी लागतात त्या सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। परंतु हा प्रश्न कायमस्वरूपी संपला पाहिजे ही सातत्याने केबीके नगरची मागणी या ठिकाणी होती आणि म्हणूनच आपण राज्य सरकारने पाठपुरावा करून या ठिकाणी केबीके नगरचा असणारा नदीमध्ये मोठा खडक या ठिकाणी आहे आणि हा खडक जर आपण कायमस्वरूपी त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केला तर या ठिकाणचं जे पाणी आहे ते फास्ट निघून जाईल असं सगळ्यांचंच त्या ठिकाणी एकत्रपणे आपलं सर्वे मध्ये मत आलं आणि यासाठी जवळजवळ 40 कोटी रुपयाचा निधी आपण आता पुढील काळामध्ये उपलब्ध होईल असा आपण प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे। जेणेकरून या नदीचं खोलीकरण केलं। आपण जर कर्जत शहरामध्ये पाहिलं तर सातत्याने कर्जत शहरामध्ये पुराचं पाणी यायचं राहुल साक्षीदार आहे। त्या ठिकाणी सुद्धा हीच परिस्थिती केबीके नगरला येते, तीच परिस्थिती कर्जत शहरामध्ये होत होती। त्या मी मतदारसंघाचा आमदार म्हणून 2019ला निवडून गेलो आणि स्वतः आपण त्या ठिकाणी पुढाकार घेऊन त्या उल्हास नदीला खोलीकरणाचं काम कर्जत शहरामध्ये सुरू केलं। आज आता आपण 5 वर्ष पाहताय एकही वर्ष कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी पुराचं पाणी घरामध्ये आलेलं नाही आणि म्हणून हे केबीके नगरचा प्रश्न सुद्धा हा लक्षात आल्यानंतर आपल्याला हा प्रश्न सुद्धा कायमस्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावायचा आहे। आज शिवाजीदादा खारीक आपल्या बरोबर आले सरपंच म्हणून त्यांनी चांगले या परिसरामध्ये काम केलेलं आहे। साई मसनीच्या आई सुद्धा या ठिकाणी सरपंच म्हणून काम केलेलं आहे। या गावातील शेळू ग्रामस्थांनी आमची रेखाताई बचत गटाच्या माध्यमातून काम करते, सभापती आरतीताईंनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे, बुधीताई आमची एक रणरागिणी म्हणून त्या ठिकाणी उभ्या आहेत, अशा रती महाराज आमची मसनीताई वकील म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या महिला भगिनी सगळ्या एकत्रपणे चांगलं काम या आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये या ठिकाणी होत आहे आणि म्हणूनच आपण या सगळ्या सोयी सुविधा देत असताना केबीके नगर हे माझं हक्काचं गाव आहे, हा हक्काचा माझा परिसर आहे आणि सगळे इथले असणारे नागरिक हे माझ्यावर या ठिकाणी विश्वास ठेवून त्या ठिकाणी काम करत असतात। माझा बाजूचा सहकारी या ठिकाणी सतीश निमणे असतील आणि संपूर्ण टीम असेल, आपण सारेजण एकत्रपणे बांदिवली परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करत असतात। साई मसने असेल, मनोज असेल, शिवाजीदादा असतील, आपण सर्व ज्ञानेश्वर भाऊ असतील, ही सगळी मंडळी एकत्रपणे आल्यानंतर फार मोठं शिवसेनेचं सोबत या परिसरामध्ये आज वाढलेलं आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। केबीके नगरचा एकही प्रश्न मी प्रलंबित ठेवणार नाही, कारण ते माझं कुटुंब आहे। हे केबीके नगरला माझं कुटुंब म्हणूनच पाहत असतो। या ज्या काही समस्या असतात, इथे असणारे छोटे मोठे प्रश्न असतील ते डायरेक्ट केबीके नगरचा रविवार मला फोन करत असतो आणि सांगत असतो कसे या ठिकाणचा हा प्रश्न आहे। त्यानंतर निलेश असतील, कोलेकर हे त्या ठिकाणी सांगत असतात। आपण सगळ्या महिला भगिनी केबीके नगरच्या ज्या आहेत त्याही सातत्याने माझी सौभाग्य होती या प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जूनपणे या ठिकाणी उपस्थित राहत असते। केबीके नगर हे आमचं कुटुंब आहे। या कुटुंबाने तुम्ही साऱ्यांनी दिलेलं प्रेम हे सतत आम्ही सातत्याने पाहत असतो। ज्या वेळेस निवडणुकीची वेळ येते केबीके नगर मात्र खांद्याला खांदा लावून पुढे येत असतात। हा शेळू असेल, बांदिवली असेल, तसंच केबीके नगर असा हा मोठा परिसर या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी तयार झालेला आहे आणि म्हणून आपली सगळ्यांची एक मोठी ताकद या परिसरामध्ये आहे।